कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल खरेदीत वाढ झाली आहे। जीएसटी लागू झाल्यास पेट्रोलच्या दरात 22 रुपयांची घट होऊ शकते। माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रणाली लागू केली आहे। खासगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात। थायलंडमध्ये भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश थांबवलाय। दिल्ली उच्च न्यायालयाने विनेश फोगाटवरील बंदी उठवली आहे। रणदीप हुडाने छावामधील औरंगजेबाची भूमिका का नाकारली? या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 24 मे वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे इंधन साठेबाजीची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इंधन साठेबाजीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले। ते म्हणाले की इंधनाच्या तुटवड्यामुळे काही भागांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी ही समस्या राज्यभर पसरलेली नाही। सरकार गरजेनुसार पेट्रोल आणि विशेषतः डिझेलचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे। कोणालाही इंधनाचा साठा करू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। शेतीमध्ये डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्यामुळे त्याच्या वितरणाचे उत्तम नियोजन करणे आवश्यक आहे। एल निनो या हवामान स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने एक सर्वसमावेशक योजना आधीच तयार केली आहे। एल निनोमुळे पावसाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि राज्य सतर्क आहे। AI ची लाट थांबवता येणार नाही, परंतु सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी तिचा उपयोग करून घेता येईल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पेट्रोल आणि डिझेल दरांची। गेल्या 8 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 वेळा वाढ झाली। यानंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेलेत। दिल्लीत 23 मे रोजी पेट्रोलचे दर 99.51 रुपये प्रति लिटरवर पोहोचले। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने त्यांचा जीएसटी प्रणालीमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे। चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। ब्रिजेश गोयल यांनी केंद्र सरकारला आवाहन केलंय की पेट्रोल आणि डिझेलचा तात्काळ जीएसटीच्या कक्षेत समावेश करावा, जेणेकरून लोकांना या प्रचंड महागाईतून दिलासा मिळू शकेल। पेट्रोल आणि डिझेलवर मोठ्या करांचा बोजा पडतोय। केवळ दिल्लीतच 22 मे रोजी पेट्रोलची वास्तविक किंमत 66.29 रुपये होती, ज्यावर 11.90 रुपये उत्पादन शुल्क आणि 16.03 रुपये व्हॅट होता, तर डीलरचा नफा 4.42 रुपये होता। याचा अर्थ असा की केवळ कर आणि नफ्याचा बोजा 32 ते 33 रुपये आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे माता आणि बालमृत्यू दराबाबत। माता आणि बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सर्जिकल स्ट्राईक राबवून एक नवीन बहुस्तरीय तपास प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक माता आणि बालमृत्यूची आता शवविच्छेदनाप्रमाणे सखोल चौकशी केली जाईल। यासाठी जिल्हा, शहर, तालुका आणि वॉर्ड स्तरावर विशेष समित्या स्थापन केल्या जात आहेत, ज्या प्रत्येक घटनेमागील वैद्यकीय, सामाजिक, प्रशासकीय आणि प्रणालीगत कारणांची चौकशी करतील। जिल्हा, तालुका, नगरपालिका आणि राज्य स्तरावर विशेष चौकशी समित्या स्थापन केल्या जात आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आधीच गठीत करण्यात आलेला राज्यस्तरीय कार्यदल आता दर 6 महिन्यांनी बैठक घेऊन माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठीच्या रणनीती व उपाययोजना ठरवेल।
या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रत्येक मृत्यूची वेळेवर चौकशी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय ग्रामीण आणि शहरी माता बालमृत्यू चौकशी समित्या आणि तांत्रिक चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे दिल्ली उच्च न्यायालयाची. दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलाय की राष्ट्रीय राजधानीतील खासगी शाळा आणि विना अनुदानित मान्यताप्राप्त शाळांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शुल्क वाढवण्यासाठी शिक्षण संचालनालयाची पूर्वपरवानगी किंवा मंजुरीची आवश्यकता नाही. या शाळा शिक्षण संचालनालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शुल्क वाढवू शकतात. मात्र त्यासाठी प्रस्तावित शुल्क रचना शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी जाहीर करणं आवश्यक आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षण संचालनालयाला मोठा धक्का बसलाय. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे थायलंडची. थायलंडला प्रवास करणाऱ्या भारतीयांना एक मोठा धक्का बसलाय, कारण थायलंडने भारताला आपल्या विजामुक्त प्रवेशाच्या यादीतून वगळलंय. 2024 पर्यंत या सुविधेचा लाभ घेणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता ती मिळणार नाही. 19 मे रोजी थाई मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सुधारित विजा नियमांनुसार थायलंडच्या विजामुक्त प्रणालीऐवजी आता भारत विजा ऑन अरायव्हल श्रेणीत येईल. कोरोना विषाणूच्या साथीनंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेले आपले व्यापक 60 दिवसांचे विजामुक्त धोरण थायलंड मागे घेत असतानाच हा निर्णय घेण्यात आलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. दिल्ली उच्च न्यायालयाने कुस्तीपटू विनेश फोगाटला 2026च्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे निवड धोरण बहिष्कृत करणारे असल्याचेही म्हटलंय. प्रसूती रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशसारख्या नामांकित खेळाडूचा विचार करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असंही न्यायालयाने नमूद केलं. भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगाटला गैरशिस्त आणि उत्तेजक विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता रणदीप हुडाची. विकी कौशलच्या छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडलेत. पण तुम्हाला माहीत आहे का की ब्लॉकबस्टर ऐतिहासिक चित्रपट छावामध्ये अक्षय खन्नाच्या भूमिकेची ऑफर अभिनेता रणदीप हुडाला देण्यात आली होती, पण त्याने ती नाकारली. रणदीपने आता या निर्णयामागील कारण उघड केलंय. रणदीप हुडाने खुलासा केला की छावामध्ये मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी त्याला विचारणा झाली होती, पण त्यावेळी माझ्या मानसिक आणि भावनिक स्थितीमुळे मी ती भूमिका नाकारली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरचं चित्रीकरण पूर्ण होऊन पोस्ट प्रोडक्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. सावरकरांच्या चित्रपटासाठी त्याने स्वतःमध्ये मोठं परिवर्तन घडवलं होतं आणि त्यावेळी तो कायदेशीर दबावाचाही सामना करत होता आणि त्याने आपल्या आधीच्या भूमिकेसाठी डोक्याचं मुंडन केलं होतं, ज्यामुळे त्याला लगेचच दुसरं एक आव्हानात्मक ऐतिहासिक पात्र साकारणं कठीण झालं होतं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.